बुद्धीमध्ये विवेक आहे, मन ज्याचे स्थिर आहे, इंद्रियांवर संयम आहे, आत्मविश्वास दृढ आहे, सिंहासारखा निर्भय आहे, ध्येय ज्याचे उच्च आहे, सिंहासारखा निर्भय आहे, व्यसनापासून मुक्त आहे, सत्य ज्याचा ईश्वर आहे, जीवनामध्ये ज्याच्या नीती आहे, प्रेमळपणा ज्याचा सूर आहे, मानवता हेच कुळ आहे, दीनदुबळ्यांचा जो मित्र आहे, सेवेसाठी तत्पर आहे, जीवनामध्ये ज्याच्या नीती आहे, चारित्र्य ज्याचे शुद्ध आहे, तोच आदर्श युवक आहे, तोच आदर्श युवक आहे. स्वामी विवेकानंदांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे झाला. त्यांच्या आईचे नाव भुवनेश्वरी देवी, वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त असे होते. स्वामी विवेकानंद हे श्री रामकृष्ण परमहंसांना आपले गुरु मानत. जेव्हा 1895 मध्ये श्री रामकृष्ण परमहंस आजारी असताना स्वामी विवेकानंदांनी त्यांची खूप सेवा केली, परंतु दुर्दैवाने श्री रामकृष्ण परमहंसांचा मृत्यू झाला. आपल्या पुण्यगुरूच्या मृत्यूनंतर स्वामी विवेकानंदांनी जनतेच्या उद्धारासाठी रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनची स्थापना केली. उठा, जागे व्हा आणि जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नका असा संदेश त्यांनी संपूर्ण विश्वाला दिला. त्यांनी पॉवर ऑफ माइंड हे जगप्रसिद्ध पुस्तक लिहिले. तसेच बंगाली भाषेतील वर्तमान भारत हा ग्रंथ सुद्धा लिहिला. अरे ज्या देशाची आपल्याला सेवा करायची आहे ना, अरे ज्या देशाची आपल्याला सेवा करायची आहे ना, ज्या समाजाची आपल्याला सेवा करायची आहे ना, तो देश तो समाज एकदा डोळ्याखालून घालावा म्हणून स्वामी विवेकानंदांनी मला 3 दिवस 3 रात्र ते फक्त भारत मातेचे चिंतन करत होते. त्यांच्या डोळ्यासमोर सतत येत होता तो आपला भारत. आपल्या भारतातील गोरगरीब जनता स्वामी विवेकानंदांच्या लक्षात आले, आपल्या भारतातील अनेक लोक उपाशी आहेत. अरे ज्यांना जेवायला अन्न नाही त्यांना आपण काय वेदांताचा उपदेश करत असतो. अरे भाकरीची भ्रांत असताना वेदांत दांत सांगणे खोटे आहे. लोकांना आधी 2 वेळ जेवायला द्या. खरा धर्म सूर्यासारखा सर्व प्रकाशक असतो, वसुंधरेसारखा सर्व संग्राहक असतो. हे सर्व धर्म समन्वयाचे सूत्र आहे हे समस्त समाजाला समजून पोरबंदरच्या वास्तव्यामध्ये स्वामी विवेकानंद इंग्रजी ग्रंथाचे खंडच्या खंड वाचत. ते एका दिवसात 1 खंड वाचून परत करत. तेव्हा ग्रंथपाल स्वामी विवेकानंदांच्या शिष्याला म्हणाला, स्वामीजी न वाचता पुस्तक परत करतात वाटतं. एका दिवसात एवढा मोठा खंड वाचून होणे अशक्य आहे. तेव्हा स्वामीजींच्या शिष्याने स्वामीजींना हे सर्व सांगितले. 4था खंड घेण्यासाठी स्वामीजी स्वतः तिथे गेले. तो ग्रंथपालाकडे मागितला आणि त्याला म्हणाले, माझे पहिले 3 खंड पूर्ण वाचून झाले. तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही त्यातील प्रश्न मला विचारू शकता. मित्रांनो, यावरून आपल्याला एकच गोष्ट लक्षात येते. एव्हरीथिंग इज इझी व्हेन यू आर बिझी, बट नथिंग इज इझी व्हेन यू आर बिझी. जेव्हा स्वामी विवेकानंद अमेरिकेमध्ये शिकागोमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी जातात आणि तेव्हा व्यासपीठावर गेल्यानंतर त्यांच्या मुखातून फक्त 2च शब्द बाहेर पडतात. हे विश्वची माझे घर ऐशी मती जायची स्थिर. जगातील प्रत्येक कानाकोपऱ्यात राहणाऱ्या माणसाला आपलं मानण्याचं सामर्थ्य आमच्या अंतःकरणात माऊलींनी दिलंय, ज्ञानेश्वरांनी दिलंय आणि त्याची साक्ष आपल्या कर्तृत्वातून शब्दातून पटवून देत असताना स्वामी विवेकानंदांच्या मुखातून फक्त 2च शब्द अमेरिकन माय ब्रदर्स अँड सिस्टर्स. अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो, या जगात प्रत्येक कानाकोपऱ्यात राहणाऱ्या माणसाला आपला भाऊ आणि बहीण मानण्याचं सामर्थ्य आमची संस्कृती आम्हाला शिकवते. ही माणुसकीची मूल्य आमच्या अंतःकरणात रुजवते. याची साक्ष स्वामी विवेकानंदांनी जगातील विद्वजनांना व जगाला जाता जाता एवढेच बोलायचे वाटते. मित्रांनो, भीतीला ठेवा दूर मनातून, सत्याचा मार्ग चालत राहा निर्धारातून. अहो जग बदलेल तुमच्या विचारांनी, शूरवाणी कर्माच्या आधाराने. जय हिंद, जय भारत.